8 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं अनुसंधान राखावं. फार दिवस वापरून जोडा फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच. तसंच आपल्या शरीराचं आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहतं. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर आपल्या पायाला टोचायला लागला तर मात्र त्याला जपावं लागतं. तसं आजारपणामुळं मनाला टोचणी लागली तर जपावं आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचं अनुसंधान टिकवायला शिकलं पाहिजे. अनुसंधानात असलं की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकट यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसतं सरळ पोहायला सांगितलं तर आवडणार नाही. तो उड्या मारेल, बुड्या मारेल, वाकडा तिकडा पोहेल. तसं भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलं तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भीती वाटत नाही. विषय जोपर्यंत ओळखले नाहीत तोपर्यंतच ते आपल्याला त्रास देतात. याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनंच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथं जिथं वावरते तिथं तिथं भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथं भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचं स्मरण करत असावं. त्याच्या पायावर मस्तक ठेवावं आणि त्याची अनन्य भावानं प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजपर्यंत जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असं भासतंय. तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाहीत. माझ्या अज्ञानानं मी आज स्वतःच्याच आड येतोय. तरी तुझी म्हणजे पर्यायानं माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावं हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. तरी हे भगवंता, माझं मन तुझ्या चरणी राहावं असं कर. यापेक्षा मला जगात दुसरं काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढं जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझं नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. तू मला आपला म्हण. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान हे येतच. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.